साहिबान मेहमान कदरदान, साहिबान मेहमान कदरदान, आपके सामने आने वाला है बंधू पहिलवान, बंधू पहिलवान, बंधू पहिलवान. माहिती मित्रांनो, वेळ झालेली 8 मिनिटांमध्ये मला सगळं इंट्रोडक्शन करायचं. मी कार्यक्रम सादर करणार नाहीये, फक्त मी हे काय आहे आणि काय करतं एवढं सांगणार आहे आणि पुढचं पूर्ण कार्यक्रम त्याचा वार्ता आपण करूया. सगळ्यात महत्त्वाचं हे कोण आहे काय आहे मला कळेल. पण पावसाचे दिवस होते, एप्रिल जूनचा महिना होता, पाऊस पडत होता आणि नेमकं माझ्या घरामध्ये बसून पेपर वाचत होतो. पेपर वाचत असताना मला माझ्या समोरच्या टेरेसवरती कोणीतरी चोर दिसला. आणि चोर का दिसला तर कदाचित त्याला चोरीमध्ये करायची असेल. इतक्यात लाईट गेली. लाईट गेल्यानंतर मी मिसेसला सांगितलं, अगं एक दिवा लाव आणि त्या मला खिडकीपाशी काय दिसतंय, मला काहीतरी विचित्र दिसतंय, मी त्याला टेरेसवर जाऊन येतो. आता कसं आहे, सोसायटीमध्ये शाली नडलेली व्यवस्था आपल्याला आहे ना, 4 लोकांमध्ये मी कसा मोठा, तर तसं मला झालं. मी म्हटलं की आता त्याला पकडला आणि मी त्या चोराला पकडण्यासाठी टेरेसकडे निघालो. हळूहळू 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 चित्र आवाज यायला लागले, पण मी घाबरलो नाही. मी कंटिन्यू टेरेसवर चालायला लागलो. चित्र आवाज यायला लागले. माझं अंग पूर्ण शरीर पूर्ण पाण्याला भिजलं, पण मी घाबरलो नाही. म्हणजे पाय कापायला लागले, पण मी घाबरलो नाही. टेरेसवर गेलो. गेल्यानंतर मी तो चोर एका कोपऱ्यामध्ये बसला होता, छोटासा चोर, आणि मी त्या चोराला पकडणार. एक म्हणजे सोसायटीमध्ये माझी इज्जत होणार म्हणून त्या चोराला पकडण्यासाठी मी गेलो. त्या चोराला पकडलं तर काय, त्याने कुठलाही विरोध केला नाही, ते माझ्या खेकसलं नाही, तो ओरडला नाही, तो पळाला नाही, काय नाही. क्योंकि जागेवरती शांतपणे बसून होता. मी त्याला बघितलं तर काय, एक छोटंसं माकडाचं पिल्लू पाण्याला भिजलं, कुडकुडत होतं, त्याला थंडी वाजत होती. मला त्याची दया आली. मी त्याला घेऊन माझ्या घरी आलो. त्यावेळी कोरडा केला, गॅसवरती शेकला आणि त्याला थोडा गरम गोड मिठा प्यायला दिला. तेव्हा तो माझ्या सोबतच राहा. माझ्या घरामध्ये राहतो, ट्युशन आहे, शाळा आहे, त्याचं जसं आपलं शेड्यूल असते तसं त्याचं शेड्यूल आहे. मी जास्त वेळ करणार नाही. ते त्याला मी सांगितलं की आज आपल्याला कार्यक्रमासाठी जायचंय. तो सकाळपासून तयार होऊन बसला होता, पण मलाच वेळ आला. चला, अरे हॅलो, कार्यक्रम सुरू करायचा रे, उशीर झाला ऑलरेडी. चल, समोर कार्यक्रमात जायचं ना, सगळे आपल्या माणसं असणार आहे, कुणी नवीन नसणार आहे. तर नमस्कार बोल ना. अरे नमस्कार बोल. अरे कार्यक्रम करायचा आहे. अरे बंधू सर बोलून केला आपल्याला की एक सर बसले समोर. नमस्कार बोल. चमत्कार काय नमस्कार बोलायचं असते. ओके बंधू, ही लोक आहेत समोर बसलेली, हे गाडी चालवतात. अच्छा, मी पण गाडी चालवतो. आणि गाडी चालवताना पण काय काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे ओके ओके ओके, मग काय सांगितलं ना. ओके ठीक आहे. ड्रायव्हर दादा जाना नहीं, ड्रायव्हर दादा जाना नहीं. रफ्तार से गाड़ी को चलाने जब तुम जाओगे, सबसे पहले सीट बेल्ट लगाओगे. सिगरेट गुटखा दारू का तू साथ न कर, मोबाइल पे यार मेरे तुम बात न कर. ड्राइवर मेरे दादा करने ये वादा, गाड़ी की रफ्तार तुम रखोगे न ज्यादा. अरे बंधू, तुला पण सांगितलं होतं गाडी चालवून थांबून चालायचं म्हणून. अरे बंधू, पण मला सांगतो आपण आलो कशासाठी, मेन पॉइंट काय आहे. हा हा, अरे पण माझ्या मध्ये काय की बोल.
साजरा करतोय आणि असंच आपण या धरतीसाठी पण काहीतरी करायला पाहिजे होतं. धरती दिवस आपण साजरा करतो. जास्त वेळ घेत नाही. आज जंगल तोडली जात आहे, सगळे म्हणजे झाडं तोडली जात आहेत आणि त्याच्यामुळे हे जनावर शहराकडे बोलतात. आपण बातम्या बघतोय मुंबई के सडकों पे शेर दिखाई दिया. हे का होतंय? तरी आपल्यामुळे होते. आपण यांची झाडं तोडली. बंधूची फॅमिली होती, आजी आजोबा नाते गोते सगळे जंगलामध्ये मस्त राहायचे. पण एक दिवस माणूस नव्हता जनावर जंगलात घुसला आणि त्याने त्या बंधूचं घर सगळं तोडून टाकलं. आणि तेव्हापासून हे बिचारे माणसाच्या वरती तिकडे धावायला लागले. आता हे धावलं तर ठीक आहे, पण तिकडे वाघ आला तर त्याची ब्रेकिंग न्यूज होती आणि ती होऊ नये यासाठी आपल्याला एक काळजी घेणं आवश्यक आहे. तुम्हाला घरामध्ये माहिती लेडीज असतात खूप मोठे, त्यांना आपण नवरा घेण्यानंतर विचारतो, लास्ट नवरा घेण्यानंतर विचारतो, अरे अरे बायको बायको तुला काय पाहिजे? की म्हणते मला थोडी नवी साडी पाहिजे, थोडी दागिने पाहिजे आणि नॉर्मली शॉपिंग पाहिजे. तोच आपल्या मुलांना विचारतो बा, अरे तुम्हाला काय पाहिजे? तर मुलं म्हणतात आम्हाला व्हिडिओ गेम पाहिजे, आम्हाला कॉम्प्युटर गेम पाहिजे, आम्हाला नवीन नवीन वस्तू पाहिजे. पण आपण कधी या धरतीला विचारलंय की हिला काय पाहिजे? कधी नाही विचारलं. कधीतरी विचारा, वेळ काढा. आपण जसं आपल्या गरजा असतात तशा हिच्या सुद्धा काही गरजा आहेत आणि त्या पूर्ण करणं तितकंच महत्वाचं आहे. जास्त वेळ घेत नाही. तुमच्याकडे मोबाईल आहे, कम्प्युटर आहे, गाडी आहे, बंगला आहे, नोकर आहे, चाकर आहे, सगळे. पण आपण कधी या धरतीला विचारलं तिला काय पाहिजे? ऐका, सगळ्यांना मोबाईल आहे, व्यवस्थित गाणं. अरे तू बोल, अरे बोल, ओके ठीक आहे. न मोबाईल न पीसीला आयपॅड पाहिजे, न मोबाईल न पीसीला आयपॅड पाहिजे. या धरतीला हो फक्त एक झाड पाहिजे, या धरतीला हो फक्त एक झाड पाहिजे. धरती मातेचा सुन तू पुकार, देता जा रहा है अपनी माँ से दूर दूर, देता जा रहा है अपनी माँ से दूर दूर. न डीजे न साउंड न कॉल पाहिजे, न डीजे न साउंड न कॉल पाहिजे. या धरतीला हो फक्त एक झाड पाहिजे, या धरतीला हो फक्त एक झाड पाहिजे, या धरतीला हो फक्त एक झाड पाहिजे. मित्रांनो, या येणाऱ्या पिढ्यांसाठी नाही तर आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी कमीत कमी झाडाला, त्यांचं झाडं जगवा, जंगल वाचवा, जेणेकरून आपली येणारी पिढी ही एक समृद्ध आणि ऐश्वर्य जीवन जगू शकते. पुन्हा एकदा या जागतिक मेहनत दिनाच्या निमित्तानं जमलेल्या सर्वजण सर्वांना बंधुवर्गांनी माझ्याकडे खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा देतो. एकच छोटी सावधानता आहे, हा कार्यक्रम मी गेले अनेक वर्ष साजरा करतोय, पण मी कधी याला सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर आणलेलं नाही. पण येणाऱ्या 21 मार्च रोजी जागतिक बाहुला दिन म्हणजे वर्ल्ड पपिट्री डे आहे आणि पुढचे शिकवण आणि त्या दिवशीपासून मी याला सोशल मीडियावर घेऊन गेला. आता फक्त आपण शॉर्ट बाकीच्या फालतू शॉर्ट आणून काय एकेका, पण याला कमी प्लॅन करतो मी. याला तुम्हाला 21 तारखेपासून सोशल मीडियावर इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब जे काय असेल त्याच्यावरती मी लॉन्च करणार आहे. लॉन्च करते मी नक्की लिंक शेअर करेन. नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला असे वेगळे कार्यक्रम नक्की पाहायला मिळतील. पुन्हा एकदा सर्वांना जागतिक मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय भीम.